लावण्य मला सांग सुरुवातीपासून की MMMS चा जो फॉर्म भरला होतास तेव्हा तू असं काही प्लॅन केलं होतं तुला आधीपासून माहित होतं MMMS बद्दल की तुला नंतर माहिती पडलं? मॅम तसं आमच्या स्कूलमध्ये तर सांगितलं नव्हतं की NMMS अशी परीक्षा आहे आणि असं असं होतं म्हणून. तर माझ्या फ्रेंडलाच माहिती होतं आणि मला याच्यामध्ये पार्टिसिपेंट पण नव्हतं करायचं. पण मी क्लास जॉइन केले ना तर मॅमने सांगितलं की अशी अशी परीक्षा आहे आणि असा असा फायदा होईल. तर मी म्हटलं की हे तर फ्री क्लासेस आहे त्याच्यामुळे मी याला जॉइन होते. तर मला हे माहिती नव्हतं. मग क्लास मार्फत माहिती झालं आणि तेव्हा मी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि फॉर्म भरला. ओके, म्हणजे जेव्हा आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये तुला सांगितलं तेव्हा तुला माहिती पडलं. येस मॅम. मग तुला जेव्हा माहित पडलं तर तुला असं काही असं होतं की नाही मला MMMS ची परीक्षा आता काही करून क्रॅक करायचीच आहे असं तू ठरवलं होतंस की तू जस्ट ट्राय करायचं म्हणून? नाही मॅम, ट्राय नाही. कारण की सगळे आपल्या क्लासमधले जे सगळे स्टुडंट आहेत त्यांनी सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. तेव्हा तर मग एक इच्छा निर्माण झाली होती की मॅम बोलताय आणि मॅम बोलताय की NMMS परीक्षा इतकी छान आहे. तर आणि इतक्या म्हणजे मनातून शिकवताय इतकं सगळं टाईम देऊन रविवार म्हणजे संडे पण सोडला नाही. संडेला पण आम्हाला शिकवलं. तर मी का बरं त्याच्यामध्ये म्हणजे 1 नंबर नको आणू. तर मला म्हणजे तेव्हाच ठरवलं होतं की मी NMMS क्रॅक करीन. त्याच्यामुळे मी खूप अभ्यास केला होता त्याच्यासाठी आणि त्याच्यामुळे मग मनात ठरवलंच होतं की क्रॅक करीन म्हणून. जेव्हा क्लासमध्ये कळालं तेव्हा मग तेव्हाच ठरवलं होतं मॅम. व्हेरी गुड. ओके. आणि मग MMMS चा जेव्हा क्लास सुरू झाला, जेव्हा शिकवायला लागले आणि जो काही कालावधी तुझा क्लास शिकवला, तर तेव्हाचा तुझा अनुभव कसा होता? मॅम तसं तर मॅमनी एकदम डिटेलमध्ये शिकवायच्या. मॅथ असो की सगळं असो आणि डबल रिव्हिजन व्हायची आमची. कारण की सिलेबस पण तोच चालू होता आणि NMMSचं पण क्लासेस चालू होती. तर डबल रिव्हिजन व्हायची आणि जे मॅथ्सचं होतं सगळ्यांना मॅथ हार्ड वाटतं. पण जे तृप्ती मॅम शिकवत होत्या मॅथ तर एकदम डिटेलमध्ये म्हणजे एक ना एक पार्ट शिकवत होत्या त्याच्या. त्याच्यामुळे मला मॅथ काहीच हार्ड नाही वाटलं त्याच्यामध्ये आणि म्हणजे जेव्हा मॅम सांगायच्या आणि जेव्हा प्रश्न जे MCQs आहे ते सोडवायचे ना, तेव्हा पण हार्ड नव्हतं वाटत. आणि मॅम सांगायची की याचं उत्तर हेच का बरं हे पण एक्सप्लेन करा. ते एक्सप्लेन करायला पण काही भीती नव्हती वाटत. व्हेरी गुड. मग एक्झाम जशी जवळ येत होती तर तुला मग टेन्शन वाटत होतं की एक्साइटमेंट वाटत होती? मॅम एक्साइटमेंट होती. टेन्शन काहीच नव्हतं कारण की फुल अभ्यास झालेला होता माझा आणि क्लासेस पण पूर्ण झालेले होते. त्याच्यामुळे मला काही टेन्शनच नव्हतं आणि अभ्यास झाल्यामुळे काही नव्हतं मॅम. एक्साइटमेंटच होती की पेपर कधी येतं आणि केव्हा पेपर देते मी. अरे वा, व्हेरी गुड. ओके. आणि मग एक्झामचा एक्सपिरियन्स कसा होता? पेपर देताना काय काय ते सांगा. मॅम जेव्हा एक्झाम द्यायला गेले तर तेव्हा तर मनातच बसलं होतं की मी एक्झाम बरोबर क्लिअर करून घेईन म्हणून. त्याच्यामुळे मला काही भीतीच नव्हती आणि कॉन्फिडंट होते त्याशिवाय. पॉझिटिव्ह विचार होते मनात त्याच्यामुळे काही वाटलंच नाही. एक्झाम द्यायला बसले आणि सगळे जे क्वेश्चन होते मी तर ते सोडून दिले तरी अ, म्हणजे अर्ध्या तासात माझा पेपर झाला होता कंप्लीट. आणि इतकं छान प्रोग्रेस असल्यामुळे आणि इथं प्रॅक्टिस पण केली होती त्याच्यामुळे मला काही म्हणजे भीती नव्हती. त्याच्यामुळे म्हणजे एक्सपिरियन्स खूप चांगला होता माझा खूप. ओके. ओके. आणि मग पेपर झाल्यानंतर तुला असं काही होतं का की अरे नाही बरोबर नाही गेलं अजून चांगलं होऊ शकलं असतं असं वाटलं तुला? नाही मॅम, मी तर माझ्या फ्रेंडला पण सांगितलं होतं एकदम चांगला गेला माझा पेपर आणि एकदम म्हणजे चांगले विचार केले होते ना, तर त्यांना म्हटलं की क्लासमुळे पण खूप छान गेलं कारण क्लासमध्ये सगळं शिकवलं होतं आणि प्रॅक्टिस पण केली होती. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की एकदम पेपर झकास गेला असं. अच्छा. ओके. व्हेरी गुड.
अं, आणि अच्छा, अजून एक क्वेश्चन मी विचारते तुला की आता जे नवीन मुलं ऍडमिशन घेतील आपल्या क्लासला किंवा ज्यांना नाही माहिती आपल्या क्लास बद्दल वगैरे, तर तू त्यांना काय एक मेसेज देशील आपल्या क्लास, म्हणजे तू असं सजेस्ट करशील का की त्यांनी आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन करायला पाहिजे, स्पेशली NMMS च्या दृष्टिकोनातून कितपत मदत होऊ शकेल त्यांना असं तुला वाटतं? म्हणजे मॅम आता जे 8चे आता 8ला जाणार आहे त्यांना का? मॅम मी त्यांना पहिले तर मेसेज देईन की म्हणजे आपल्या स्कूलमध्ये जितकं एकदम प्रॉपर एकदम डीप मध्ये शिकवलं नाही जात तितकं क्लासमध्ये शिकवलं जातं आणि त्याशिवाय आपल्याला कॉन्फिडेंट बनवलं जातं की तुम्ही हा एक्झाम क्लिअर करून घेशाल म्हणून. तर मॅम म्हणजे जे सगळ्या टीचर आहेत ते आपल्याला पहिले कॉन्फिडेंट बनवणं शिकवतात की तुम्ही हे क्लिअर करून जाशाल आणि तुम्ही इतके हुशार आहे की तुमच्यासारखं बाकी कोणी नाहीये, तुम्हीच सगळं आहे, तुमच्या अभ्यासामुळे सगळं होईल. तर पहिला मेसेज मी हे देईन आणि NMMS तुम्ही ह्या क्लासेसला जॉईन करून तुम्ही ते क्लिअर करू शकताय आणि माझ्यासारखाच मी जसा नंबर आणला तसा तुम्ही मिळवू शकताय. वेरी गुड लावण्या. प्रेमा मैम, आपको कुछ पूछना है लावण्या से? नहीं, आई थिंक यू आस्क्ड ऑल द क्वेश्चंस. उसको कॉन्फिडेंस देखो ना मैम उसको. हाँ, शी इज वेरी गुड. Congratulations बेटा. थँक यू मॅम. ओके, फिर आई थिंक मैम, फिर मुझे अभी और कुछ ऐसे कुछ याद नहीं आ रहा है पूछने का. तुला अजून काही बोलायचं का बेटा? काही तुला वेगळं सांगायचं, टीचर्ससाठी काय मेसेज द्यायचं? मॅम मी ना टीचर्सला सगळं सांगितलं की म्हणजे दीपिका मॅमला सांगितलं होतं की मॅम मी तुम्ही मला ओळखता का? मग म्हणे 9ची का? म्हटलं नाही मॅम 8ची आहे. मग म्हणे हा बोल ना बोल. म्हटलं मॅम जेव्हा म्हणजे तुम्ही NMMS शिकवलं होतं, NMMS चे क्लासेस घेतले होते तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालंय आणि स्कॉलरशिप मिळणार आहे. म्हणे बेटा अरे वा, खूप छान म्हणे मॅम. म्हटलं तुमच्यामुळे सगळं झालं, तुम्ही शिकवलं छान त्याच्यामुळे. म्हणे नाही बेटा मी तर काही नाही, मी पूर्ण सिलेबस कंप्लीट नव्हता केला. म्हणजे माझ्या मते जितकं शिकवलं गेलं, जितकं तुम्हाला सांगता आलं मी तितकं सांगितलं म्हणे. अरे बाळा तू म्हणजे तूच सगळं केलं म्हणे, तुझ्या अभ्यासामुळे सगळं झालं म्हणे. आणि इतकं छान बोलल्या मॅम. डायरेक्ट म्हटलं हा थँक यू मॅम. आणि मॅमनी विचारलं की कसे कसे पैसे मिळणार? म्हटलं मॅम वर्षाला 12,000 आहे म्हणे. कसे? म्हटलं अकाउंट मध्ये येणार आहे. म्हणे अरे वा, तू तर पॉकेट मनी आता तुझी पॉकेट मनी येणार म्हणे, आता तू तुझाच खर्च करशील. म्हटलं हा मॅम, पप्पाला काही टेन्शन नाही राहणार अभ्यासाबद्दल, त्याच्यामुळे चांगलंच आहे. मग म्हणे हा आता तुझ्या म्हणजे मीच पार्टी करेन म्हणे आता. म्हटलं ओके मॅम, तुम्ही माझ्यावरची पार्टी करा म्हटलं. म्हणजे माझी आई म्हणजे मम्मी आई बोलली की जितका आनंद आपल्याला ना होत तितका शिक्षकांना होतो. म्हणजे त्यांनी जे शिकवलेलं आहे ते साध्य करतो, त्याच्यामुळे आपल्यापेक्षा ते खूप आनंदी होतं. त्याच्या म्हटलं मॅमला मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला आनंद द्यायलाच सांगितलं. म्हटलं माझी आई अशी बोलत होते. तर इतकं मला चांगलं वाटलं की माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आनंद झाला सगळ्या टीचर्सला. लावण्या, आपको किसने हमारे साथ जोड़ा था? किसके थ्रू आप आए थे? मैम हमारे स्कूल में जो संदीप पवार है उनने जोड़ा था हमें. वो 5 पाटिल से है क्या? हाँ, 5 पाटिल से. आपके स्कूल से मतलब ये कितने? शिवम के बैच के स्कूल के है क्या? शिवम के पापा ने हाँ, जोड़ा है. अच्छा, उन्होंने ही जोड़ा था. ओके, कितने बच्चे आपके स्कूल से हमारे साथ पढ़ते हैं? मैम वैसे तो बहुत होंगे बहुत क्योंकि हमारे जो 8 की क्लास है उसमें से 20 बच्चे होंगे और 9 के 2-3 और इतने मैम. आपको अगर थैंक यू बोलना है तो आप किस किस को बोलोगे थैंक यू आज? क्योंकि अभी तो शुरुआत है ना बेटा, अभी तो 10th में भी अच्छा करना है, आगे भी अच्छा करना है ना? आपका रैंक क्या आया था बेटा?
मैम नासिक में मेरा 55 आया था और नांदगांव में 1 to 10 में है अच्छा, ठीक है, ओबीसी में। ओके। आप किस किस को थैंक्स बोलोगे? मेरे से आप मिले थे बेटा? यस मैम, आपको कैसे भूल सकती हूँ, हम एकेडमी एकेडमी में मिले थे। रात के वक्त आप भी आए थे क्या वहां पे एकेडमी में? हाँ, मैं भी थी। अच्छा, आप भी थे वो 8:30 नाइट को, आप भी मिले थे मेरे से? यस मैम। वेरी नाइस। ठीक है, तो अगर थैंक यू बोलना है तो किस किस को बोलोगे आप थैंक यू? आप मैम पहली कलेक्टर सर बात के यहाँ तो पे, कलेक्टर सर के यहाँ पे भी गए थे ना, जहाँ पे आपको लैपटॉप मिला था, फिर आपने एजुकेशन ऑफिसर को भी बताया था कि आप स्पेनिश बोलने लगे हो। तो आप जितने भी लोग हैं सबको थैंक यू एक नोट दे दो सबके लिए। मैम मतलब सबके लिए एक बार थैंक यू, कि सबको एक 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 बार। एक बार सबके लिए जिसने आपको जोड़ा, और तुम्हें लगता है कि जैसे कलेक्टर सर के आप पास गए थे तो आप कितना इंस्पायर हुए थे ना उनसे बात करके, तो आप उनको भी थैंक यू बोलो। सीओ जिला परिषद और कलेक्टर सर के ऑफिस में आपको लैपटॉप मिला, उनको भी थैंक यू बोलो। आपको टीचर ने जोड़ा, उसको भी थैंक यू बोलो। आपको टीचर ने पढ़ाया, उसको भी थैंक यू बोलो। आपके पेरेंट्स ने आपको मोबाइल दिया, उसके भी थैंक यू बोलो। तो एक लाइन में एक ऐसा थैंक यू बोलो जिसमें सब लोग आ जाए। मैम पहले तो जिन्होंने हमें जोड़ा था वो 5 पाटिल थे, उनके लिए तो दिल से थैंक यू है, क्योंकि उन्होंने हमें यू कैटेबल फाउंडेशन जैसे एक संस्था से जोड़ा, और उसमें जो टीचर्स है और जो आप है प्रेमा मैम, उन सबको थैंक यू, क्योंकि उन्होंने ही मुझे राह दिखाई और मुझे कॉन्फिडेंट बनाया कि मैं ये कर सकती हूँ। और मुझे लैपटॉप मिला तो ये भी मुझे जो जगह के कलेक्टर है उनके उनके हाथों मिला है, तो उनको भी मुझे थैंक यू बोलना है कि उनकी वजह से मुझे एक लैपटॉप मिला। और इस लैपटॉप में इतना है कि मुझे मतलब ऐसा मतलब मुझे ऐसा लगा कि मैं कब मतलब जब आपने बताया तो कि हमें कलेक्टर से मिलना है, तो मैं एक्साइटमेंट हो गई थी कि इतने बड़े कलेक्टर तो मैं अभी तक मिली नहीं और देखा भी नहीं है किसी को। तो बहुत एक्साइटमेंट हुई थी, और जब वहां गई थी और लैपटॉप मिला था तो सब मतलब इतने बच्चों को उन्होंने लैपटॉप दिया, 26 बच्चों को, तो उनके लिए मेरी तरफ से दिल से थैंक यू। थैंक यू लावण्या, थैंक यू सो मच। ओके नियति। पर आपको बहुत मतलब मुझे बता नहीं, तो वो कहते हैं ना कि शब्दों में बता नहीं पाते पर दिल में होता है, वैसे ही मतलब आपके लिए इतना कुछ दिल में है ना कि बता भी नहीं सकती, आपके वजह से ही सब कुछ हो पाया है। मेरे को बताने के लिए नंबर लाते जाओ, बस मेरे को समझ में आता जाएगा, है ना नियति? यस मैम। आपको अगर थैंक यू हमें बोलना है ना तो सिर्फ नंबर लेके आओ, बस हमें यस थैंक यू मिलता जाएगा। ओके बेटा, चलो, गॉड ब्लेस यू बेटा। मैम। बोलायचं बेटा. हाँ मैम जो मैंने लावण्या तुला आवाज नाही येते बेटा. हॅलो. मी जे स्पॅनिशचा व्हिडिओ बनवला होता तो प्रेमा मॅम. हा हा मी विचारते बेटा. विचारते मी, मला थोडा वेळ दे. ठीक आहे.